नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळ्यासाठी खास अशी कढी रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळ्यामध्ये दही सगळ्यांच्या घरी असतं आणि कढी ही रेसिपी आवर्जून केली जाते, परंतु कढी न फुटावी म्हणून त्यामध्ये एक गोष्ट टाकली तर तुमची कढी कधीही फुटणार नाही। तर कढीसाठी येथे आपण 1 वाटी दही काढून घेतलं, 1 चम्मच बेसन पीठ येथे आपण चाळून घेतलेला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेला आहे, त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या तिखटानुसार येथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। कोथिंबीर येथे आपण धुवून कट करून घेतलेली आहे। कढीपत्ता सुद्धा आपल्याला धुवून येथे घ्यायचा आहे। तर सर्व तयारी येथे झाल्यानंतर आता एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेऊन 1 वाटी घेतलेलं दही यामध्ये घालून घ्यायचं आणि 1 चमचा घेतलेलं बेसन पीठ त्यावर घालायचं। मिक्सरला चालू बंद मोडवर हे आपल्याला एकजीव किंवा फिरवून या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता गॅसवर एक कढई ठेवून 2 पळ्या तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी घालायची। मोहरी छान फुटली की कढी छान अशी लागते। त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या। लसणामुळे कढी छान अशी लागते। त्यानंतर 1 चमचे जिरे यामध्ये घालून घ्यायचे। आता सर्व फोडणी आपल्याला छान अशी मंद गॅसवर करून घ्यायची आहे। तर त्यामध्ये आपण मिरच्या घालून घेतल्या, ही सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पाने यामध्ये घालून घेतली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कढीपत्ता यामध्ये घालू शकता। आता येथे सर्व आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस येथे आपल्याला कुठेही वाढवायचा नाही। त्यानंतर आता हे सर्व झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते कट करून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीरमुळे कढी अतिशय सुंदर अशी लागते। तर कोथिंबीर नक्की परतवताना घालत जा, म्हणजे ती अजूनच छान अशी टेस्ट देते। त्यानंतर कढीला छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि येथे सर्व आपल्याला एकत्र परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपली कढीची सर्व फोडणी आता येथे तयार झालेली आहे। दही आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं, त्यामध्ये 1 ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालायचं, म्हणजे टाकताना ते झटपट खाली ओतलं जातं। आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते आपण कढईमध्ये ओतून घेतलं। या पद्धतीने 1.5 ग्लास कढीसाठी पाणी आपण घालून घेतलं। कढी आपल्याला अगदी घट्ट किंवा अगदी पातळ नाही तर मध्यम बनवायची आहे। तर या पद्धतीने एकदा चेक करून घ्यायचं। आता कढीला आपल्याला कड आणून घ्यायचा, म्हणजे येथे आपल्याला गॅस मोठा करून 1 उकळी काढून घ्यायची। आता गॅस मोठा केल्यानंतर आपल्याला यामध्ये चमचा घालून ठेवायचा, म्हणजे कढी झटपट अशी वर आल्यानंतर ती अजिबात ओतू जात नाही। तर हे पहा, चमचा यामध्ये घालून ठेवल्यामुळे कढीला कड येताना ती अजिबात कडेला वाहत नाही किंवा ओतू जात नाही। तर आपल्याला सारखं तिला या पद्धतीने कढीला आपल्याला येथे सारखं मिक्स करत राहायचं आहे। तर कढीला छान अशी एक मोठी उकळी काढून झाल्यानंतर आता कढी अजिबात फुटू नये म्हणून यामध्ये 1 चमचा सर्वप्रथम साखर घालायची आहे। साखर तुम्ही मिठा अगोदर घातली तर कढी तुमची कधीही फुटणार नाही, ही सर्वात महत्त्वाची टिप आहे। तर येथे आपली छान अशी उकळी काढून झाल्यानंतर आता गॅस मंद केला। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही कढी कितीही उकळून घेतली आणि त्यानंतर मीठ घातलं तर तुमची कढी कधीच फुटली जाणार नाही। अतिशय एकजीव अशी कढी तयार होते। तर हे पहा, अतिशय सुंदर अशी कढी तयार झालेली आहे। अजून 2 ते 4 मिनिटं येथे आपण कढी उकळून घेतली, अजिबात कढी फुटली गेलेली नाही। तर साखर कढीमध्ये आवर्जून आवडीनुसार घालत जा। तर येथे आपली गरमागरम कढी तयार झालेली आहे। ही तुम्ही भाकरी चपाती बरोबर तसंच खिचडी बरोबर, पांढऱ्या भाताबरोबर सर्व करू शकता। तर कढी हमखास करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।